काश्मीर ते कन्याकुमारी ही सायकल राईड केलेली आहे. ही जी सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे फिट इंडिया तर्फे ही राईड आयोजित केली होती. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत असं टोटल 4250 किलोमीटरचं अंतर. ही आवड लागण्यामागचं म्हणजे माझी पण तब्येत बाकीच्यांसारखी खूप वाढली होती. माझं 105 किलो वजन झालं. मला एवढी आवड झाली की मी ते वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी नोंदवायला लागलो. मी प्रथम मॅरेथॉनमध्ये उतरलो. त्यातून एक 10 किलोमीटर, 21 किलोमीटर असं 42 किलोमीटर मॅरेथॉन केलाय. ही सायकल जी आहे ती कार्बन बाईक आहे, रोड बाईक आहे हे. आणि हे सायकलचं वेट जर तुम्ही पाहिलं तर फक्त 8 किलो वेट आहे. तर त्यांनी खूप मदत केली. त्यांनी आम्हाला वेळोवेळी पाण्याची सोय केली, राहण्याची सोय केली. ही सगळी जी आहे ही ताकदीचा फक्त विषय नाहीये, हे माइंड पॉवरचा विषय. तुमचं माइंड किती स्ट्रॉंग राहतं. माझ्यासोबत 60-65 वर्षाचेही रायडर सोबत होते. त्यांच्याकडे बघून सुद्धा वाटलं की आपण अजून काहीच नाहीये. नमस्कार स्मार्ट सोलापूरकर. आत्ता मी आहे ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरामध्ये. आपल्या मागे दिसतोय सिद्धरामेश्वराचं मंदिर, सुंदर तलाव. आणि माझ्यासोबत आहेत माझे जुने मित्र पोलीस अंमलदार आणि आत्ता हवालदार अमृत खेडकर. आत्ता त्यांची पोस्टिंग आहे माडा पोलीस ठाण्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता नुकतंच त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी ही सायकल राईड केलेली आहे. आणि आत्ता ते जस्टच सोलापुरात पोहोचलेत आणि आपल्या स्मार्ट सोलापूरकर चॅनलला त्यांची विशेष मुलाखत आपण करतोय. अमृतजी, खूप खूप अभिनंदन सोलापूरकरांच्या वतीनं. धन्यवाद. आणि धन्यवाद सर. पोलीस दलाची मान तुम्ही उंचावलेली आहे. आणि पोलीस दलाच्या वतीनं, स्मार्ट सोलापूरकरांच्या वतीनं तुमचं खूप खूप कौतुक आहे. एकूणच ही राईड कशी होती, काय काय अनुभव आले, हे आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचे. कुणी आयोजित केली होती याच्याविषयी थोडंसं सांगा. प्रथमतः मी पूर्ण सोलापूरकर आणि माझे जे पोलीस अधिकारी वर्ग आहेत आणि कर्मचारी वर्ग आहेत त्यांचं मी खूप मनापासून आभारी आहे. कारण ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे फिट इंडियातर्फे ही राईड आयोजित केली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असं टोटल 4250 किलोमीटरचं अंतर ह्या राईडचं आयोजित होतं. आणि ही सायकल राईड होती आणि ही 16 दिवसामध्ये राईड कंप्लीट करायची होती. रोजची सरासरी 250 किलोमीटर राईड करायची होती. आणि हे आयोजन करताना ह्या राईडसाठी मी आमचे माननीय एस पी साहेब श्री अतुल कुलकर्णी सर व ॲडिशनल एस पी श्री प्रीतम यावलकर सर यांच्या परवानगीने सदर सायकल राईडसाठी रवाना झालो होतो. आणि 1 नोव्हेंबर रोजी ही राईड सुरुवात झाली होती. आणि काल 16 नोव्हेंबर रोजी ह्या राईडची समाप्ती झाली. आणि 17 नोव्हेंबरला कार्यक्रम कंप्लीट होऊन मी आज सोलापूरमध्ये दाखल झालो आहे. आता एकूणच अमृतजी, आपण बघतो की पोलिसांची लाईफस्टाईल जी आहे तिथं प्रचंड धावपळीची आहे. पण तुम्हाला ही आवड नेमकी कशी लागली? ही आवड लागण्यामागचं म्हणजे माझी पण तब्येत बाकीच्यांसारखी खूप वाढली होती. माझं 105 किलो वजन झालं. 105. पण सरांना तर माहिती आहे, मी ज्यावेळेस वीरेश प्रभू साहेबांच्या टीममध्ये होतो त्यावेळेस माझी तब्येत सरांनी पाहिलीच होती. सर आल्याच मला म्हणले की "अरे तुम्ही अमृतजी, तर खूपच बदल झाला आहे तुमच्या शरीरामध्ये." हा बदल फक्त आणि फक्त झाला की बाबा आमचे जे बार्शीचे रनर्स होते आणि माझे मित्र होते बाळराजे घाडगे, त्यांनी मला आवड निर्माण करून दिली. आणि त्यातून आवड निर्माण करत करत मला एवढी आवड झाली की मी ते वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी नोंदवायला लागलो. मी प्रथम मॅरेथॉनमध्ये उतरलो. त्यातून एक 10 किलोमीटर, 21 किलोमीटर असं 42 किलोमीटर मॅरेथॉन केलाय. मी मागच्या वर्षी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली, की जे सोलापूर ग्रामीण पोलीस दलामध्ये मी प्रथम कर्मचारी असेल की ज्यांनी आयर्नमॅन स्पर्धा कंप्लीट केलेली आहे. गोवा येथील आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धा होती, ते कंप्लीट केली. आणि त्याच्यानंतर हे सायकलिंगचं मला अचानक एक फिट इंडियाच्या ह्याच्यावर मेल आला आणि ते पाहिला मी आणि त्याच्यासाठी मी रजिस्ट्रेशन केलं. तर माझी याच्यापूर्वी अशी काही एवढी मोठी केली होती का? एवढी मोठी मी पहिली राईड, माझ्या ही पहिलीच प्रथमच राईड असेल. यापूर्वी मी छोट्या-छोट्या राईड केल्या होत्या की बाबा. किती हजार किलोमीटर होते? हे टोटल 4250 किलोमीटरची राईड होती. किती दिवस लागले? त्याला 16 दिवस लागले. 16 दिवस. आणि सायकल ही सोबतच होती काय? ही सायकल सोबत होती. ह्या सायकलने खूप साथ दिली. काय वैशिष्ट्य आहे या सायकलचं? ही सायकल जी आहे ती कार्बन बाईक आहे, बरं. रोड बाईक आहे हे. आणि हे सायकलचं वेट जर तुम्ही पाहिलं तर फक्त 8 किलो वेट आहे. बरं. आणि हे पळते पण तसेच. जर सरासरी जर ॲव्हरेज वेज बघितलं तर मी ही 250 किलोमीटर सायकल मी शेवटच्या दिवशी 27.5 प्रति किलोमीटर वेगाने पळवली आहे. कारण शेवटचा दिवस होता आणि कधी पोहोचल ह्याची ओढ होती. त्याच्यामुळे मी एकदम माझं चांगलं एफर्ट वापरून ही तेवढ्या स्पीडने पळवली आहे. पहिल्या दिवशी जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला किती सोबती होते सायकलवीर तुमच्यासोबत, आणि अं, एंड झाला त्यावेळेला किती? रजिस्ट्रेशनला टोटल 150 लोक होते. आणि 150 लोकांमधून काहींचा म्हणजे
एक तर ह्युमिनिटी प्रॉब्लेम, बाकीचं वातावरणाचा बदल. कारण जसं वरून खाली खाली येत गेलो तसं प्रत्येक वातावरण चेंज होत गेलं. प्रत्येक रस्ता हा वेगवेगळा होता आणि रस्त्याच्यात काही कुणाला काही प्रॉब्लेम झाले, काही हे झाले. त्यातून काही जण कटले, तर 150 जणांपैकी फक्त 107 जणांनी ही स्पर्धा पूर्ण केली. अडचणी काय काय आल्या अमृतजी तुम्हाला? अडचणी मी जास्त कुणाला सांगितलं नाही. पण मी एकदा सायकलिंग करताना बीडच्या जवळपास गेल्यानंतर थोडंसं सायकल एका साईडला रोडला लागल्यामुळे पडले होतो आणि पडल्यानंतर माझ्या गुडघ्याला थोडंसं लागलं आणि लागल्यानंतर मग मी माझे मित्र डॉक्टर नवदीप लोकरे सर यांना फोन केला असता त्यांनी मला थोडंसं मलम वगैरे सांगितलं आणि आवर्जून मी 11व्या दिवशी ज्यावेळेस सोलापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी आवर्जून मला भेटायला आले आणि तिथे त्यांनी 2 टीचर्स घेतले होते. हे अजून मी कुणाला सांगितलेलं नाही. तर माझ्या पायाला अजूनही 2 टीचर्स घेतलेले आहेत. म्हणजे असं नाहीये की तुम्ही अशा काही गोष्टी करताना अडचणी येणार नाहीत, असं नाही, अडचणी नाही, येणार. अडचणी तर खूप येणार, कारण हे काय रस्ता आपल्यासाठी खुला नसतो बरोबर आहे. आणि बाकी traffic पण असतं. बाकी ट्रॅफिक असतं. कारण ही राईड फक्त आपल्यासाठीच नसते, प्रत्येकांना जायची घाई असते. प्रत्येकजण ट्रॅफिकवाला पण मी तशी कसं टीम पुढे असते जाईल. ना, पुढे मागे टीम असते. बॅकअप टीम डेअर टू गिअरची टीम होती, जे सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांना हे स्पर्धेचं पूर्ण आयोजकत्व दिलं. तर त्यांनी खूप मदत केली. त्यांनी आम्हाला वेळोवेळी पाण्याची सोय केली, राहण्याची सोय केली, वेळोवेळी हायड्रेशन पुरवलं. परत तसंच त्यांची मेकॅनिकल टीम ही खूप छान होती. सर्वांचा खूप चांगला सपोर्ट भेटला. किती राज्यातून तुम्ही हा प्रवास केला? आम्ही एक 10 राज्यातून हा प्रवास झाला. जसं आम्ही जम्मू काश्मीरपासून निघालो, पंजाब, हरियाणा, परत गुजरात, पुढे पुढे येत महाराष्ट्रानंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू करत करत आमचं एंड झालं. सुरुवात जशी निघाली तशी खाली आम्ही एंड आमचं कन्याकुमारी येथे एंड झालं. आता हे ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती त्यांच्याविषयी काय सांगा? स्पर्धा जे आयोजित केली होती फिट इंडिया, जो आपले अ, देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून जे फिट इंडिया आहे किंवा फिट इंडिया हिट इंडिया, त्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित होती आणि त्या स्पर्धेचं आयोजक जे होतं डेअर अँड गिअर टीम, तर त्यांनी खूप छान आयोजन केलं आणि त्यांच्या आयोजनामुळे आणि त्यांच्या नियोजनामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या चांगल्यारित्या खूप पार पडली आणि आम्हालाही खूप मदत भेटली. रोजचं नेमकं शेड्यूल कसं असायचं, म्हणजे कधी उठायचं आणि काय दिवसभर चालवायचं का, रात्री प्रवास असायचा का? रोज आम्ही 4:30 वाजता उठायचो. तिथून फ्रेश वगैरे होऊन आम्ही 5:30 वाजता आमच्या लगेज बॅग जे आहेत ते टेम्पोमध्ये टाकावं लागायच्या. ते टेम्पोत टाकून आम्ही 6 वाजता फ्लॅग ऑन व्हायचं. फ्लॅग ऑन झालं की आम्ही निघायचो. निघाल्यानंतर एक 60-70 किलोमीटर गेल्यानंतर नाश्त्याची सोय होती. तिथे नाश्ता करायचो. नाश्ता करून जसं पुढे जाईल तसं एका ठिकाणी जेवणाची सोय केलेली असायची. मग तिथं जेवण करायचं, काही खायचं. जाता जाता रस्त्याने आपल्याला वाटेल तसं पाणी, ड्रिंक काय घ्यायचं ते प्यायचं आणि नंतर परत तुम्ही त्यांनी एक ठिकाण दिलेलं होतं. 250 ते 300 किलोमीटरच्या दरम्यान त्यांचं एक ठिकाण होतं. त्या ठिकाणावर एंड व्हायचा आमच्या राईडचा. आम्हाला त्या ठिकाणी पोहोचायला 10, कधी 11. दिल्लीच्या ट्रॅफिकमध्ये तर आम्ही अडकलो. आम्ही अक्षरशः 12 वाजता पोहोचलो रूमवर. तिथून फ्रेश होऊन आम्हाला झोपायला 1:30 वाजल्या आणि सकाळी आमची निघायचं. राईड लगेच 4:30 वाजता आम्हाला उठून लगेच राईडला. तर आम्हाला एक मिनिमम 4 ते 5 तासाच्या आतमध्ये झोप भेटायची. आता सोबत तुमच्या कोण कोण होतं मंडळीपैकी, आणि काही नवीन ओळखी झाल्या का? नवीन तर ओळखी खूप झाल्या आणि मित्रमंडळीपैकी म्हणजे तर आमचे एक पुण्याचे मित्र होते, मनोज चोपडे सर. आमचे माड्याचे शंकर चव्हाण होते. परत सचिन बंडगर सर होते. हे मित्र तर अजून क्लोज झालेच. पण त्यांच्यासोबतच आंध्र प्रदेशमधील असतील, तामिळनाडूतील असतील, काही केरळातले होते, काही दिल्लीचे होते, काही पंजाबचे होते. नवीन मित्रांबरोबर ओळखी झाल्या आणि युनिटी राईड कशी असते आणि हा देश आपला कसा एक आहे, ते एकतेचं प्रतीक आम्हाला सगळ्यांकडनं कळालं आणि सगळे आपण कसे एक आहोत आणि एक जीवाने आम्ही पुढे मागे राहायचो. कोणाला काही अडचण आली, माझी 2 वेळेस पंक्चर झाली. पंक्चर झाल्यानंतर बाकीच्यांनी किती मदत केली तेही मला जाणवलं आणि यातून लक्षात आलं की बाबा आपल्या देशामध्ये खूप युनिटी आहे आणि युनिटी ही ताकद खूप मोठी आहे. या सायकल राईड मधून नेमकं काय शिकायला मिळालं तुम्हाला? ह्या सायकल राईडमधून कळालं की बाबा आपली ही सगळी जी आहे ही ताकदीचा फक्त विषय नाही आहे. हे माइंड पॉवरचा विषय. तुमचं माइंड किती स्ट्रॉंग राहतं त्याच्यावर ही सायकल आपण करू शकतो. एक काही वेळेस मनात द्यायचं, अरे काय आपण कुठं आलोय, काय आलोय, एखाद्या गाडीवाले असे जायचे कट मारून, उडवलं कोणी काय केलं तर काय आहे, संपलं विषय. पण त्यातनं पण आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेट माइंड मोबाईलकडे सुद्धा लक्ष देत नसतो. मोबाईल बॅगेत ठेवलेला असायचा. कारण आपलं पूर्ण लक्ष समोर ठेवावं लागायचं. बाकीच्या गाडीसारखं नव्हतं किंवा थोडा वेळ लावलं साईडला, आराम केलं, थोडा वेळ हे केलं. इथं काही नाही. इथं
हे इथली आपली सायकलची लाईट, हेल्मेटची लाईट आणि आपल्या जे रिफ्लेक्टर वगैरे घातलेले होते त्याच्या ह्याच्यावर रात्रीची सुद्धा आम्हाला राईड करावं लागायची, कारण 10:30-11 वाजायच्या राईड संपायला. तर आम्हाला 6 ते 10:30-11 हा संध्याकाळचा वेळसुद्धा राईडमध्ये घालवावा लागायचा. तर ह्यातनं आम्हाला एवढं कळालं की बाबा युनिटीबद्दल कळालं, आपली माइंड पॉवर कशी राहिली पाहिजे कळालं, आणि सगळ्यात महत्त्वाचं बाबा कॉन्सन्ट्रेट आपण किती करू शकतो. माझे मित्र खास बार्शीवरून आलेले आहेत आणि ह्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ह्यांनी मागच्याच रविवारी आयर्नमॅन गोव्याची स्पर्धा पूर्ण केलेली आहे. हे डॉक्टर आहेत नवदीप लोकरे सर आणि हे माणिक हजारे सर. यांचं जॉन डेअरचं ट्रॅक्टरचं शोरूम आहे आणि हे दोघांनीही व्यायामाचा छंद जोपासून आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केलेली आहे आणि बार्शीचे प्रथम आयर्नमॅन डॉक्टर झालेले आहेत. आणि हे पण हे आयर्नमॅन झालेले आहेत. ह्यांचं बी खूप मी अभिनंदन करतो. अमृतजी, याच्यावरूनच एक सांगायचं वाटतं की लोकांना बऱ्याचदा म्हणतात की वेळ नाही, छंद नाही, काहीच नाही. पण तुमची संगत कशी आहे किंवा मित्र कंपनी कशी आहे त्याच्यावर पण हे बरंच ठरतं. बरोबर आहे. ह्या मित्रांमुळं माझी सकाळ चालू होती आणि सर्वजण म्हणतात की मित्र असावे, मित्रांची संगत असावी, मित्रांची बैठक असावी, मित्रांची संगत असावी, मित्रांची बैठक असावी, पण ते सकाळी ग्राउंडवरती असावी. अमृतजी, मला एक सांगा की अशा प्रकारच्या राईडमधून नेमकं काय मिळालं तुम्हाला, म्हणजे हे करून काय मिळालं असं वाटतं? हे करून तर माझ्याकडे आता मी घरी गेल्यानंतर घरची पाहतील की बाबा, घरचे गेल्या गेल्या माझी आई, घरचे तर म्हणतील की काय गेला आणि खराब होऊन आलाय. माझं नाही नाही म्हणलं एक 5-6 किलो वजन कमी झालं. पण त्या 5-6 किलो वजन जे कमी झालं त्यातनं एवढं कळालं की बाबा माझी कॅपॅसिटी किती आहे ती मी जाणू शकलो. आणि ते वजन काय आजचं उद्या भरून निघेल. आणि त्यातनं माझी मसल पॉवर कळाली, माझी कॅपॅसिटी कळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी माइंड पॉवर कळाली. आणि माझे सर्व मित्रांचा जो मला सपोर्ट होता आणि ह्या वेळेमध्ये माझा वाढदिवसही तिथेच झाला. म्हणजे राईड करताना माझा वाढदिवस, माझ्या बायकोचा वाढदिवस तिथेच झाला. आणि तो सेलिब्रेशन सुद्धा आम्ही सायकलवरच सगळ्यांनी शुभेच्छा देऊन सेलिब्रेशन झाला माझा. त्यातून कळालं की बाबा युनिटी, डिसिप्लिन आणि माइंड पॉवर ह्याच्यावर आपण प्रभुत्व गाजवलं पाहिजे हे लक्षात आलं. आत्ताच्या काळामध्ये अमृतजी आपण बघतो की आजूबाजूचं वातावरण एवढं धावपळीचं झालंय, म्हणजे माणसाला स्वतःसाठी किंवा छंद जोपासायला सुद्धा वेळ नाही येत. आपण बघतोय खास करून तुमच्या डिपार्टमेंटमध्ये, पोलिसात तर म्हणजे काय नुसतं ड्युटी 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 आणि ह्याच्यामध्ये सगळे बिझी आहेत. तर सर्वसामान्य नागरिकांना आणि पोलिसांना काय सांगाल की बाबा छंद किती महत्वाचे आहेत? छंद शिवाय जीवन नाही आणि छंदच हे लाईफ आहे. कारण आपण छंद, आपले छंद आपण जोपासले पाहिजेत. आणि जसं जोपासलं जाईल आणि जसंही करताल, आजचे अधिकारी पण एवढे खूप छान आहेत की सर्वजण, मी SP सरांना एक मेल केला, मेसेज केला की असं असं सिलेक्शन झालं आहे. सरांनाही बी आवड आहे ह्याच्यातील. सरांनीही लगेच मला परमिशन दिली. त्याबद्दलही मी त्यांचा आणि ॲडिशनल SP साहेबांचा आणि आमचे प्रभारी अधिकारी बनगर साहेब यांचाही खूप आभारी आहे की त्यांनी लगेच मला परमिशन दिली. आणि यातून मी एक सांगू इच्छितो की बाबा, वेळ हा कुणाकडेच नसतो, पण काढला तर सर्वांकडे असतो, सगळ्यांकडे असतो. आपण बाकीचं जे दिनक्रम जे आहे किंवा आपण उठतो एक 6-7 वाजता उठतो, पण आम्ही जे उठतो ते 4:30-5 वाजता उठतो. म्हणजे वेळ नाही असं म्हणू शकत नाही मी. माझा जो सकाळचा वेळ जो आहे तो मी सकाळी काढू शकतो. मला जर नाईट ड्युटी जर कधी असेल, नाईट ड्युटी जर कधी असेल, तर मी नाईट ड्युटी करून आल्यानंतर एक 5-6 वाजता जो आहे, 5-6 वाजताचा वेळ मी व्यायामासाठी देतो. म्हणजे वेळ काढायचा म्हणलं की कसाही निघतो. तर मी सर्व मित्रांना, सर्व यंग पिढीला आव्हान करेल की बाबा, माझ्यासोबत 60-65 वर्षाचेही रायडर सोबत होते. त्यांच्याकडे बघून सुद्धा वाटलं की आपण अजून काहीच नाहीये. तर मी सगळ्यांना एक आव्हान करतो की प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, आपले छंद जोपासले पाहिजे. आणि छंद असे ठेवा की ज्याच्यातून बाकीच्याला वाटलं पाहिजे की हा करतोय, तो लाईफ जगतोय. खरं तुम्हाला म्हणजे आम्हाला जेव्हा लोक प्रतिसाद देतात की बाबा तुम्ही जे सायकलिंग करता, रनिंग करता किंवा आम्ही जे ट्रेकिंग करतो, त्यावेळी लोक म्हणतात की येस सर, तुमच्यासारखं आम्हाला पण जगायचं आहे. फक्त लोक म्हणतात की सर वेळ नाहीये, वेळ नाहीये हे कसं लोक कारण देतात. पण तुम्ही जे म्हणले की वेळ मिळत नसतो, तो काढावा लागतो. बरोबर आहे. वेळ काढली तर प्रत्येकाला मिळू शकते. आणि अमृतजींनी खरंच सोलापूरचं नाव, सोलापूर पोलीस दलाचं नाव आपलं देशभर नेलेलं आहे. आणि एक अभिमानास्पद गोष्ट त्यांच्याकडे झाली की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी राईड पूर्ण करून दाखवली. आणि अडचणी तर आलेल्या आहेत त्यांना, म्हणजे नाही असं नाही, अडचणी येतात, पण त्यातनं सुद्धा खूप काही शिकायला मिळालं. आणि तुम्ही जे अगदी सुरुवातीला सांगितले की तुम्ही 105 वजन तुमचं अगदी किती हो. वर्ष आधी होतं आणि आता किती आहे? माझं एक 6 वर्षापूर्वी 105 किलो वजन होतं. आणि आता मी ज्यावेळेस राईडला चाललो होतो, त्यावेळेस राईडला जाताना माझं 78 ते 79 किलो वजन होतं. आणि मी आत्ता वापस आलो आहे, माझं एक 72-73 किलो वजन झालं आहे. आता हे एक 75-77च्या आसपास माझ्या हाईटनुसार मी ते कॉन्स्टंट ठेवणार आहे. आणि वजन जेव्हा कमी होतं तेव्हा आपल्याला एवढा आनंद होतो, खूप आनंद होतो.
आणि त्याच्यापेक्षा जास्त आनंद होतो की सर आल्या जसे म्हणले की सर एकदम फिट झालात, ह्याच्यात खूप आनंद आहे. येस, कारण प्रत्येकाला कौतुक ऐकावंसं वाटत असतं, पण ते जर शरीराविषयी असेल तर अधिकच आनंद होतो त्याचा. कारण पोलीस म्हणून आपण बघतो आपल्या आजूबाजूला ढेरपोटे पोलीस असतात किंवा प्रचंड जाडी वाढलेले पोलीस असतात, पण अमृतजींनी ते करून दाखवलं. वजन तर कमी केलं, पण रनिंगचा असेल किंवा मॅरेथॉनचा असेल किंवा आणि सायकलिंगचा एक छंद त्यांनी जोपासला, स्वतःचं नाव केलं आणि आपल्या पोलीस दलाचं सुद्धा नाव केलेलं आहे. पुन्हा एकदा स्मार्ट सोलापूरकरच्या वतीनं तुमचं कौतुक आहे. जाता जाता सगळ्यांना काय आवाहन कराल? खूप खूप धन्यवाद. तुमचा सपोर्ट, माझ्या मित्रांचा सपोर्ट, माझ्या फॅमिलीचा सपोर्ट माझ्या पाठीविषयी राहिल्यामुळे मी ही स्पर्धा पूर्ण केली. आणि मी सर्वांना आव्हान करू इच्छितो की कोणताही खेळ खेळा, प्रत्येकजण आपल्या शरीरासाठी कमीत कमी अर्धा तास तरी वेळ द्या आणि स्वस्थ राहा, निरोगी राहा. जय हिंद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।